हॅलो एव्हरीवन, चला तर मी आज ना मेथीची भाजी बनवणार आहे. तशी तर मेथीची भाजी खूप वेळा बनवली आहे, शेअर केली आहे, पण ही भाजी विशेष आहे कारण ही कोळपेवाडीतून आणलेली आहे. आणि खरं तर आईने घेतलेली, पण आई ना इथेच माझ्याकडे काल विसरून गेली आणि आता मी बनवायला घेतलेली आहे. तर मी थोडीशी काढून पण ठेवली, त्याचे ना छान एकदम पराठे बनवायचे यासाठी. तर इथे मी आता लसूण अगदी बारीक चॉप करून घेतला, हिरव्या मिरचीची पेस्ट घातली तेलामध्ये आणि तेल ना 3-3.5 चमचे घातलं. त्यानंतर भाजी घातली, चांगली परतून घेतल्यानंतर ती भाजी झाकून ठेवून दिली एक 10 मिनटं. तोपर्यंत नारळ फोडून घेतला आणि नारळ ना फोडल्यानंतर त्यातलं पाणी काढलं ना की त्याला अलगद असा हातावर पकडायचं आणि त्याचा वास घ्यायचा. त्याच्याने ना नारळ लवकर फुलतो आणि खरंच मी अनुभवाने सांगते, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर नारळ किसून तो याच्यामध्ये घातला, तर मी मिक्सरलाच लावला होता, झटपट झाला आणि मस्त एकदम हिरवी भाजी आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडते का मला कमेंट करून सांगा.